नमस्कार मंडळी, मी हरीश शांडे आणि सुप्रभात. आता मी आलो आहे सकाळी बाणगंगाच्या जवळ वाळकेश्वर या ठिकाणी आणि वाळकेश्वरच्या इथेच एक खंडोबा देवाचं मंदिर आहे. चंपाषष्ठी असल्या कारणाने खूपच सुंदर इथे आरास देवाची करण्यात येते आणि सजावट वगैरे असते. तर त्यामध्येही इथे भरपूर भाविक येतात आणि 200 वर्ष जुनं हे मंदिर आहे. पण लोकांची एक आस्था आहे इथे आणि सतत लोक इथे येत असतात. प्रत्येक रविवारी तुम्ही जर का इथे यायचं असेल तर मी तर माझ्या गाडीने आलेलो आहे. पण जर का इथे यायचं असेल तर 2 स्टेशन जवळ आहे. चर्नी रोड स्टेशन आहे आणि दुसरं आहे ग्रँड रोड स्टेशन. ह्या दोन्ही ठिकाणावरून 108 नंबरची बस, 103 नंबरची बस आणि 106 नंबरची बस, या 3 बस ह्या दोन्ही स्टेशनपासून यायला तुम्हाला सोयीशीर आहे. तिसरा ऑप्शन असा, म्हणजे अजून एक व्यतिरिक्त ऑप्शन असा आहे की तुम्ही डायरेक्टली टॅक्सी करून येऊ शकता. 40-50 रुपयामध्ये तुम्ही सहज, जास्त माणसं असाल तर आरामात तुम्ही टॅक्सी करून इथपर्यंत पोहोचू शकता. खूपच सुंदर अशी ही जागा आहे. डायरेक्ट मंदिरापर्यंत बस आणि टॅक्सी दोन्ही येतात आणि मजा येईल तुम्हाला दर्शन करायला. खंडोबा देवाचं दर्शन होतं तुमचं खूप सुंदर असं. आणि येळकोट जय मल्हार. चांग मले आहे व्हायचं उद्या कडेपटार महाराज की जय. येळकोट जय मल्हार. तर मंडळी आपल्याला इथले बाबा भेटलेले आहेत. बाबा, आपलं नाव काय? नितीन जगन्नाथ आचरेकर. नितीन जगन्नाथ आचरेकर यांचं नाव आहे आणि हे बरेच वर्षापासून ह्या मंदिरामध्ये इथे सेवा करत आहेत. तर आपण यांच्याशी आता जाणून घेऊया की या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती आणि कसं काय ते आहे, इथलं सगळं व्यवस्थापन असतं, किती जुनं हे मंदिर आहे. हे कमीत कमी 150 ते 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे आणि या ह्याच्यामध्ये 5 शिवलिंग आहेत. 5 शिवलिंग आहेत. 5 शिवलिंग आहेत ती स्वयंभू आहेत. अच्छा. म्हणजे जुन्या गडावरती जसे जुन्या गडावरती तसंच इथे आहे. त्यावेळेला फार पूर्वीच्या वेळेला 200 वर्षापूर्वीच्या वेळेला जेव्हा श्रीराम प्रभू इकडे बाणगंगेवर आले होते, अच्छा, त्यावेळेला ते प्रकट झालेले आहे. अच्छा. म्हणून ते खंडोबा मंदिर बांधण्यात गेलं. हे खंडोबा मंदिर डॉक्टर पाटील म्हणून आहेत, त्यांचं आहे. आणि ते राहायला शिवाजी ते पूर्वी आता ते ठाण्याला राहतात. अच्छा. आणि त्यांच्या ह्याच्यातलं हे भाविकांसाठी त्यांनी खुलं ठेवलेलं आहे. मग आता त्यांचे वंशज वगैरे येत असतील इथे त्यांचे म्हणजे हे आता जे या बाई वगैरे आहेत ना, ते त्यांचे नातेवाईक आहेत. अच्छा, नातेवाईक आहेत. मग ते येत असतात, ते येतात संध्याकाळी आता येतात ते. अच्छा. मग तुमचा मी बऱ्याच वर्षापूर्वीपासून येतो इथे. आणि हे खंडोबा मंदिर ह्याच्याबद्दल फार हे आहे, म्हणजे नवसाला पावणारं वगैरे आहे, त्याची इच्छा पूर्ण करणार आहे. तुम्हाला आलेला एक अनुभव कसा? मला खूप आलेला आहे अनुभव. कारण मी ज्या वेळेला आजारी पडलो किंवा पडलो गाडीवरून, तरी मी एका आठवड्यात इथून परत गाडी घेऊनच तिथे यायला देवाचं दर्शन घ्यायला. खूप छान अनुभव आहे आणि बरं वाटलं तुमच्याशी भेटून, मस्त वाटलं. आणि तुम्ही किती म्हटलात हे जुनं आहे? 150-200 वर्षात जुनं मंदिर आहे. अच्छा. आणि बरेच वर्षापासून लोक भाविक वगैरे येत आहेत. दरवेळेला 2 उत्सव होतात. एक देवाचं लग्न होतं पौष पौर्णिमेला आणि एक चंपाषष्ठी. या 2 गोष्टी होत असतात. आणि अजून एक प्रश्न माझ्या मनात आलेला आहे की आपण चंपाषष्ठी साजरी करतो, पण बरेच काही जे तरुण वर्ग आहेत ज्यांना आता म्हणजे माहित पडलंय देवाबद्दल, काही काही लोकांना खंडोबा देवाबद्दल माहित पण नाहीये. आता काही काही लोकांना
शंकर महाराजांबद्दल माहित पडतंय, स्वामींबद्दल आता माहिती कसं आहे, पडतंय. शंकरांनी हा अवतार घेतलेला आहे घेतलेलं आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी मणिमल्ल दैत्याला मारण्यासाठी. हा. कारण त्यांनी खूप छळलं होतं हम्म. ऋषींना, मुनींना, हम्म. त्याच्यानंतर बालकांना, हम्म. स्त्रियांना. हम्म. त्या ह्याच्यामुळे सर्व ऋषीमुनीगण ह्याच्याकडे गेले. पूर्वी पहिला अगोदर विष्णूंकडे गेले. तर विष्णूंनी सांगितलं त्यांना की त्यांचा संहार करण्यासाठी म्हणजे विधी घटनाच आहे ती शंकराच्या ह्याने होईल म्हणून, आणि ते अवतार घेतील आणि हे करेल म्हणून खंडोबाचा अवतार चंपाषष्ठीच्या दिवशी घेतला. म्हणजे एक अवतार दिवस म्हणून आपण अवतार दिवस. धन्यवाद बाबा. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असता लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. आणि सबस्क्राईब करून जे बेल आयकॉन बटन तुम्हाला दिसेल त्यावर नक्कीच क्लिक करा. आणि लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण करा. अवघे असे 500 सबस्क्रायबर्स फक्त राहिलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे ते पटकन नक्कीच पूर्ण होतीलच. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला म्हणून तर तुम्ही इथपर्यंत बघत आला आहात. तर धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही बघितला हा व्हिडिओ. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. इथं मंदिराचा जो इतिहास आहे, मंदिर कसं स्थापन झालं वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत जे संस्कृती जतनाचं मी जे काम करत आहे, मंदिर दाखवत आहे, त्याबद्दल मला थोडंसं सपोर्टची गरज आहे. तुम्हाला जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवलात तर माझी जी मेहनत आहे पाठीमागे, जो माझा वेळ आणि जे माझा जो पैसे, बेसिकली पैसे भरपूर जातात या एक व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे. तर त्याचे जे पैसे, वेळ, मेहनत वगैरे जे ह्या तीन चार गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल मला त्या कष्टाचं चीज होईल जेणेकरून तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवला तर म्हणजे मी चांगला कार्य करतो, ज्यामध्ये आपली जी संस्कृती आहे ती जतन केली पाहिजे. लोक पाश्चात्य संस्कृतीला जास्त पुढाकार देत आहे लग्नांमध्ये, इतर बऱ्याच गोष्टींमध्ये. तर त्या कुठेतरी थांबवल्या पाहिजे. उलट फॉरेनर्स लोकच आपली संस्कृती ला जास्त हे करतात. आपल्या संस्कृतीला आवड निर्माण झाली आहे त्यांच्यामध्ये, आणि आपल्या लोकांमध्ये त्यांच्या जो कल्चर आहे, संस्कृती आहे, त्याच्याबद्दल आवड निर्माण होत आहे. तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. उलटच होतं, म्हणजे लाईक पॅरलल युनिव्हर्स बोलतो ना आपण, तसं काहीतरी होतं हे, आणि विपरीत होतं आहे. म्हणजे ते कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून त्यासाठी एक तरुण मुलगा माझ्यासारखा, माझ्यासारखे बरेच तरुण मुलं आहेत जे आम्ही सर्व संस्कृती जतन करतो, आणि बरेच असे काही व्हिडिओज आम्ही सतत करत असतो, जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र संस्कृतीबद्दल आणि भारताच्या संस्कृतीबद्दल कळत राहील आणि छान एक संदेश तुम्हाला मिळत आहे. देवाचा केल्यावरती म्हणजे एक छान पीस ऑफ माइंड बोलतो आपण, जे मनाची शांतता भेटते. एवढंच मला म्हणायचं आहे. तर आता पुढे मी सेकंड व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, जो करी रोडचा मठ आहे स्वामींचा, तिथे मी जाणार आहे. तिकडचं सर्व जे काय तुम्हाला बघायला भेटेल तिकडे. तर भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम.